हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा 21 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते की शैलेजा 10 लाख रुपये घरात येणार म्हणून खूप खुश असते. तेवढ्यात तिथे मीरा पळत येते आणि बोलते काकी. तेव्हा शैलेजा बोलते काय गं तू कशी काय इथे. तेव्हा मीरा बोलते काकी ती रंगराज बाबांची माणसं मला जबरदस्ती आश्रमात घेऊन गेले अगं. तेव्हा शैलेजा बोलते मग. तेव्हा मीरा बोलते मला बांधून ठेवलं होतं त्यांनी आणि तो रंगराज बाबा आहे ना माझ्याशी लगट करू पाहत होता. मी कशी बशी तिथून निघून आले काकी. तेव्हा शैलेजा बोलते सत्या ना अगं बये काय केलंस माहितीये का तुला. त्या रंगराज बाबांना नाराज केलंस तू. तेव्हा मीरा बोलते काकी अगं त्याची माझ्यावरती वाईट नजर होती अगं. तेव्हा शैलेजा बोलते मग काय झालं अगं रंगराज बाबा आहेत ते त्यांच्या मनासारखं केलं असतंस तर काय बिघडलं असतं का. तेव्हा मीरा बोलते काकी. तेव्हा शैलेजा बोलते नाहीतर काय कुठल्या कामाचीस तू. कमीत कमी तुझं हे शरीर तरी कामाचं आलं असतं ना. आपल्यावरचं कर्ज तरी फिटलं असतं जे कधी काळी तुझ्याच बापानी घेऊन ठेवलंय. तेव्हा मीरा मनात बोलते याचा अर्थ राधाताई सांगत होती ते खरंय. या सगळ्यात काकूनीही मदत केलीये. तेव्हा शैलेजा मीराचा हात पकडते आणि बोलते मी हातातोंडाशी आलेला घास असा हिसकावून घेऊ देणार नाही हा तुला. आता तू ह्या घरातून कुठेच जायचं नाहीस. आता तू थेट रंगराज बाबांच्याच आश्रमात जायचं. तेव्हा शैलेजा जबरदस्ती करून मीराला पकडून आणते आणि जिथे श्रद्धाला कोंडलं असतं त्या रूम मध्ये खोलीत कोंडून घेते. तेव्हा श्रद्धा मीराला मिठी मारते. तेव्हा श्रद्धा रडते आणि बोलते ताई कुठे होतीस तू. तुझी काळजी करत होती म्हणून आईने मला या खोलीत डांबून ठेवलं. तेव्हा मीरा बोलते शांत हो सगळं नीट होईल. इकडे वेदा झोपलेली असते आणि विचार करत असते. तेवढ्यात अथर्व तिची डॉल घेऊन येतो आणि डॉल मागून तिच्याशी गमतीने बोलत असतो आणि वेदाला सांगतो मी तुझी डॉल तुझी मैत्रीण आणि आपण एकत्र झोपूया ओके. वेदा अथर्वला बघून पुन्हा तोंड फिरवून झोपून घेते. तेव्हा अथर्व पुन्हा वेदाकडे जातो आणि बोलतो बदमाश मला माहिती तुला डॉल आवडली आहे आणि मी तुझ्यासाठी फक्त डॉल नाही तिच्यासाठी फ्रॉक पण आणला आहे आणि बघ किती क्यूट फ्रॉक आहे आणि हे काय याच्यावर काय म्हणतात याला काय म्हणतात युनिकॉर्न. किती क्यूट युनिकॉर्न आहे बघ. तेव्हा अथर्व बोलतो मला माहितीये मी इथे बसलो ना तर तू बघणार पण नाहीस म्हणून जातोय मी. बाबा जातोय इकडनं. फक्त मी गेल्यावर एक काम करशील डॉल बघशील आणि त्याहून इम्पॉर्टंट त्या डॉलला हा फ्रॉक घालून बघशील आणि मला सांगशील कसं वाटलं तुला. मला माहिती तू ऐकतीस माझं फक्त रिॲक्ट करत नाहीयेस. जातोय मी. ओय क्यूटी घालून बघ ओके आणि सांग मला कसं वाटलं. बाय. अथर्व गेल्यावर वेदा उठते आणि ती डॉल घेते. त्या डॉलला मिठी मारते. अथर्व दरवाजातून गुपचूप बघत असतो आणि त्याला मस्त हसायला येतं. इकडे रंगराज बाबा हॉस्पिटलमध्ये असतो. त्याला शुद्धीवर येतो तेव्हा सगळे त्याच्या बरोबरचे जे रंगराज बाबा म्हणून जल्लोष करतात. रंगराज मोबाईल बघतो आणि मोबाईलमध्ये त्याचा अर्धा जळलेला चेहरा बघतो. त्याला खूप चीड येते. मोबाईल फेकून तो जोरात ओरडतो शांत राहा. ती मुलगी पुन्हा मला मात देऊन गेली आणि तुम्ही जय जयकार करता आहात. हे बघितलं ही जखम माझ्या चेहऱ्यावर नाहीये माझ्या काळजावर आहे. आता माझ्या क्रोधापासून तिला कोणी वाचवू शकत नाही. तिला घेऊन या आणि जिवंत जाळा आपल्या आश्रमात. इकडे मीरा आणि श्रद्धा खोलीमध्ये श्रद्धा मीराच्या मांडीवर झोपलेली असते. तिथे अंबिका येते आणि खिडकीतून त्या दोघींना बघते. अंबिका बोलते मनात मीरा मी सांगितलं होतं पण तू ऐकलं नाही माझं. आपण या गावातून निघून जाणंच योग्य होतं. थोड्यात मीराचे काका पण गावावरून आलेले असतात. बाहेरूनच मीराला आवाज देतात. नागनाथ मीरा श्रद्धा म्हणून आवाज देतो. मीरा आणि श्रद्धा दरवाजे ठोकवतात आणि बोलतात की आम्ही इथे आहोत. नागनाथ दरवाजा उघडतो. मीरा आणि श्रद्धा त्याला मिठी मारतात. तेव्हा नागनाथ बोलतो बाळांनो अगं हे काय दाराला बाहेरून कडी कोणी घातली. तेव्हा श्रद्धा बोलते बाबा आईने मला आणि मीरा ताईला खोलीत डांबून ठेवलं होतं. तेव्हा नागनाथ ओरडतो काय पण तिने असं का केलं. मीरा सांगते काका तुम्ही पूजेसाठी शहरात गेलात आणि त्यानंतर काकीने मला सरपण आणायला रानात पाठवलं होतं. रानात झालेला सर्व प्रकार ती काकांना सांगत असते. तिथे शिवदास तिला वाचवायला तो ते पण सांगते. ती रंगराज बाबाच्या तावडीतून सुटून आल्यावर काकी तिला कसं डांबून ठेवते ते सगळं सांगते. तेव्हा मीरा बोलते काका माझी काकी माझ्यासोबत असं करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. तेव्हा मीरा काकांच्या गळ्यात पडून रडायला लागते. तेव्हा नागनाथ बोलतो का निघताना मला जाणवत होतं की काहीतरी गडबड होणार आहे पण तुझ्या काकूचा आग्रह म्हणून मला जावं लागलं. पण मी आता आलोय तू शांत हो बाळा मी तुला काही होऊ देणार नाही. तेव्हा मीरा बोलते काका त्या रंगराजची माणसं इथे कधीही येऊ शकतात. मला फार भीती वाटते की माझ्यासोबत ते तुम्हालाही त्रास देतील. मीरा बोलते मी दरवाजा लावून येते. तेव्हा मीराचे काका बोलतात हे बघ मीरा आम्हाला त्रास झाला तरी चालेल पण त्याने तुला काही करायला नको. तो रंगराज महाकपटी तो सहजासहजी सगळं नाही विसरणार. तुझं या गावात राहणं धोक्याचं आहे. तू शहरात जा. तेव्हा मीराचे काका पटकन एक बॅग घेऊन येतात. तेव्हा मीरा बोलते काका मी असं अचानक कसं शहरात जाऊ. तेव्हा मीरा बोलते काका तुम्ही इथे आहात बाबा इथे आहेत. तेव्हा नागनाथ बोलतो नाही मीरा तुला जावंच लागेल. तेव्हा मीरा बोलते मी गेले तर बाबा एकटे पडतील काका. तेव्हा तिचे काका बोलतात तू नको काळजी करू मी आहे इथे. तेव्हा नागनाथ बोलतो शिवनाथ दादाची काळजी मी घेईल मी आहे इथे पण तू इथे राहिली तर तो दादालाही सोडणार नाही. तू जा इथून बाळा काही दिवस तरी तू शहरात जाणं गरजेचं आहे बाळा. तेवढ्यात रंगराजचे माणसं तिथे
आलेले असतात. तेव्हा श्रद्धा पण बोलते, हो ताई, बाबा बरोबर बोलताय. तेव्हा मीरा बोलते, नाही नाही, मला बाबांशिवाय नाही राहणार, मी कुठेही जाणार नाही. तेवढ्यात आवाज येतो, दार उघड. तर ते ओरडत असतात, मीरा दार उघड. नागनाथ बोलतो, मीरा आपल्याकडे वेळ कमी येते, ह्या गरजेच्या तुझ्या वस्तू आहेत, तू निघ इथून. तेव्हा नागनाथ बोलतो, श्रद्धा तू खोलीत जा आणि दार बंद करून ये. तेव्हा मीराचे काका तिला घेऊन जातात, तिला मागच्या दारून बाहेर काढतात. तू जा, अजिबात काळजी करू नको. तेव्हा मीरा बोलते, काका प्लीज, तुम्ही आणि श्रद्धा. तेव्हा नागनाथ बोलतो, तू जा, मी आमची काळजी घेतो, तू थांबू नको बाळा. तेव्हा ते लोक दरवाजाची कडी तोडून आत येतात. नागनाथला धरतात आणि बोलतात, बोल मीरा कुठे. तेव्हा ते बोलतात, मीरा नाहीये खरंच. ते मीराला पकडायला निघतात. मीरा पळत असते, तेवढ्याच तिला अंबिका अडवते आणि बोलते, मीरा थांब. तेव्हा मीरा बोलते, राधाताई तू खरं बोलत होतीस, काकीनेच हे सगळं घडून आणलंय, मी तुला हे सगळं बोलायला नको होतं, मला माफ कर. तेव्हा अंबिका बोलते, हो मीरा माहितीये मला, पण आता हे सगळं बोलायची वेळ नाहीये. तेव्हा अंबिका मीराला घेऊन जायला निघते. मीरा शिवदासकडे जायला लागते. तेवढ्यात अंबिका बोलते, आता तुला तिकडे जाता येणार नाहीये, रंगराजची माणसं तुझ्या पाठलाग करतायत, ते कधी येतील त्याआधी आपल्याला हे गाव सोडून जायचंय. तेव्हा मीरा बोलते, मी बाबांना भेटल्याशिवाय नाही जाणार. तेव्हा अंबिका तिला समजवते, मीरा हे बघ, तू आता बाबांची काळजी करू नकोस, तू सुखरूप असावीच असंच त्यांना वाटतंय, तू माझ्याबरोबर शहरात चल, तिकडे तू सुखी असशील. तेव्हा मीरा बोलते, ऐक ना ताई, तू जा, मी भेटून येते. तेवढ्यात रंगराजची माणसं तिकडे धावत येताना दिसतात. अंबिका मनात बोलते, ही एकटी तिकडे गेली तर रंगराजची माणसं हिला पकडतील. तेव्हा अंबिका बोलते, मीरा हे बघ, काल रात्री तू माझं ऐकलं नाहीस, पण आज तुला माझं ऐकावंच लागेल. तेव्हा मीरा ऐकते आणि तिच्या ओढणीला बांधलेली कवडी काढते. तेव्हा अंबिका बोलते, अगं काय करतेस तू, आपल्याकडे फार वेळ नाहीये. तेव्हा मीरा ते कवडी काढते आणि कवडीला विचारते, तू सांग, मी गाव सोडून शहरात जाऊ का. तेव्हा मीरा बोलते, कवडी हो म्हणाली, आतापर्यंत शहरात जायला जी नाही म्हणत होती ती कवडी हो म्हणाली. तेव्हा अंबिका बोलते, कवडी हो म्हणाली ना, आता चल लवकर. ते गुंड त्यांचा पाठलाग करत फिरतच असतात. दोघी तिथून पळतात. इकडे नागनाथ त्याच्या शैलेजाला बोलत असतो की इतकी वाईट स्त्री मी आयुष्यात बघितलीच नव्हती. शैलेजा चिडते आणि बोलते, अहो लोक येणार नाहीयेत आपलं कर्ज फेडायला. तेव्हा नागनाथ चिडतो, तिच्या जागी जर आपली श्रद्धा असती तर तू हेच केलं असतास, किती स्वार्थी आहेस ग तू. शैलेजा बोलते, उद्धारच झाला असता आणि तिच्या बरोबर आपल्या सुद्धा. तेव्हा नागनाथ ओरडतो, चिडतो, कलंक आहेस तू स्त्री जातीला. नागनाथ शैलेजाजवळ जातो आणि बोलतो, निघ आणि आत्ताच्या आत्ता बाहेर हो, घराबाहेर. शैलेजा बोलते, मी कुठे जायचं, कुठेही जा, पण आत्ता या घरात तुला जागा नाही, सांगून ठेवतो. नागनाथ शैलेजाला काढून देतो आणि दरवाजा बंद करून घेतो. इकडे शिवनाथला शुद्ध येते. तो उठतो, उठून बघतो तर अंबिका तिथून पळून गेलेली त्याला समजतं. शिवनाथ बोलतो, मी आखलेलं रिंगण ओलांडून जाणं कुठल्याही आत्म्याला शक्य नाहीये, मग हे कसं झालं. तिथे ते आजी येतात आणि बोलतात, देवीचा महिमा अगाध अपरंपार, आदिशक्ती ठाई माया अपार. त्या आजी बोलतात, अरे अज्ञानाने ज्या आत्म्याला तू बंदिवान केलंस त्या आत्म्याला साक्षात देवी सहाय्य करते. भानावर ये, तुझ्यासाठी तो आत्मा दूरचा नाही, ओळख पटवून घेण्याची वेळ आलीये, भानावर ये. तेव्हा शिवदास रिंगण घातलेल्या जागेवर देवीचे मंत्र बोलतो आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की कोण आहे तो आत्मा. तेवढ्यात त्या रिंगण घातलेल्या जागेवर भस्म फेकतो, तिथे रांगोळी येते. शिवनाथ रांगोळी बघतो आणि पुन्हा भस्म घेतो. पुन्हा भस्म टाकल्यावर तिथे एक लहान मुलगी येते. ती छोटी मुलगी म्हणत असते, मीराचे बाबा मला जाऊ द्या, मला सोडा, मला मीराची गरज आहे. तेवढ्यात शिवदासला कळतं आणि शिवदास तिच्याशी बोलतो, राधा. आणि बोलतात, म्हणजे तू माझी राधा. ते रडतात आणि बोलतात, हा अभागी बाप आपल्या पोरीला ओळखू शकला नाही, केवढी मोठी चूक झाली ग माझ्या हातून. तेवढ्यात ती मुलगी तिथून अदृश्य होते. तेव्हा शिवदास बोलतो, पण तू तर आत्मा होता, म्हणजे राधा. आणि शिवनाथ जोरात ओरडतो, राधा. खाली बसून तिच्या नावाने रडतो. तेवढ्याच आजचा एपिसोड संपतो.